चला तर आज बनवूयात मस्त असे मटार पोहे. त्यासाठी मी पोहे भिजवून घेतलेले आहेत, मटार सोलून घेतलेले आहेत, तर कांदा चिरून घेतलेला आहे, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचंय आणि तेल गरम झाले की त्याच्यामध्ये शेंगदाणे चांगले खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. मग त्याच तेलामध्ये थोडीशी मोहरी घालायची आहे, मिरची कापलेली घालायची आहे, कढीपत्ता घालायचा आहे आणि कापलेला कांदा होता ना, तोही घालायचा आणि मस्त गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्येच आपण मटार घालायचे. त्यामध्ये तुम्ही बटाटा सुद्धा बारीक काप करून घालू शकता. थोडंसं आपण मीठ घालायचंय चवीनुसार आणि थोडंसं पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग मस्त परतून घ्या. थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि जे पोहे घेतले होते ते घालायचेत. मीठ घालायचंय, चवीनुसार साखर घालायची आहे, थोडीशी कोथिंबीर वरून पण घालायची, तळलेले शेंगदाणे घाला. मस्त पोहे तयार आहेत. एक लिंबाची फोड पिळा. बघा पोहे तयार आहेत. मस्त असे मटार पोहे. कोथिंबीर घाला, शेव घाला, मस्त तयार आहेत मटार पोहे. एकदा नक्की करा.